महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये पूर स्थिती आणि त्याच्यामुळे एनडीआरएफ पथक अलर्ट मोडवर आहे. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी गावाजवळ पुराचं पाणी जे आहे आलेलं आहे. एनडीआरएफचं पथक पूर स्थितीची पाहणी करण्यासाठी आता पोहोचलेलं आहे. भूषण पाटील आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. भूषण, कोल्हापूरची पूरस्थिती हळूहळू गंभीर बनताना पाहायला मिळते. कोल्हापूर आता महापुराच्या दिशेनं जाते आणि त्यामुळेच आता कोल्हापूर जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर पाहायला मिळते. आपल्याला माहिती आहे याआधीच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम कोल्हापूरमध्ये दाखल झालेली होती आणि त्यानंतर आता पाणी पातळी वाढत असल्यामुळे एनडीआरएफची टीम या कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गाच्या ठिकाणी आलेली आहे. ज्या पद्धतीनं पाणी वाढतंय त्याचा आढावा या सगळ्या पथकाकडून घेतला जातोय. आता जर आपण बघितलं तर आंबेवाडी असेल, चिखली असेल, पन्हाळा कडचा भाग असेल, या सगळ्या भागाचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय एनडीआरएफच्या पथकाकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेतला जातोय. पाणी ज्या पद्धतीनं वाढतंय ते पाहता अजूनच गंभीर परिस्थिती बनण्याची शक्यता कोल्हापूरमध्ये निर्माण झाली आहे. कारण राधानगरी धरणाच्या 4 दरवाजातून अजूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे या पाण्याची पातळी अजून देखील वाढणार आहे. रस्त्यांना आता नदीचं स्वरूप यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे एनडीआरएफची टीम देखील आता अलर्ट मोडवर आलेली आहे असं म्हणावं लागेल. ज्या ज्या ठिकाणात पाणी वाढलेलं आहे, ज्या ज्या सखल भागात पाणी शिरलेलं आहे त्या त्या ठिकाणी एनडीआरएफच्या टीम कडून आता पाहणी केली जाते. नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.